महाराष्ट्रामध्ये आता हॉटेल व्यावसायिकांच्या गॅस पुरवठ्यामध्ये 50% घट झाली। गॅस पुरवठा सुरळीत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक हैराण झाले आहेत। कोल्हापुरातील छोट्या हॉटेल व्यावसायिकांच्या गॅस पुरवठ्यात 50% घट झाली आहे। हॉटेल व्यावसायिकांना 8 दिवसांपासून आठवड्यात 2च गॅस सिलेंडर मिळाले आहेत। हॉटेल व्यावसायिकांना कमी सिलेंडरमध्ये आपला व्यवसाय करावा लागतोय। आता गॅसची परिस्थिती कठीणच होत चालली आहे। 4 दिवसांनी एक गाडी येत होती, 3-4 सिलेंडर मिळत होते आपले। आता 4 दिवसांनी एक गाडी येते, 2च सिलेंडर मिळत चाललेत। आध्यात्मिक पर्यटन केंद्र असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यालाही फटका बसतोय। सुरळीत गॅस मिळत नसल्यानं किचन बंद ठेवण्याची वेळ काही व्यावसायिकांवर आलेली आहे। सरकारनं वेळीच लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी हॉटेल व्यावसायिक करत आहेत। तर सध्या गॅसचं फार प्रमाणात तोटा उद्भवतोय आणि आम्हाला गॅस सुद्धा उपलब्ध होत नाहीये सर। रत्नागिरीमध्येही असंच चित्र पाहायला मिळतंय। रत्नागिरी शहरात प्रत्येक गॅस एजन्सीला अवघ्या 60 ते 70 व्यावसायिक सिलेंडरचा कोटा दिला जातोय। तर रत्नागिरीमध्ये दिवसाला 600 ते 700 व्यावसायिक गॅस सिलेंडर आवश्यक आहेत। अशीच परिस्थिती राहिली तर व्यवसायाला मोठा फटका बसण्याची भीती हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। आपल्या इकडे या युद्धामुळे सिलेंडर जर आपण मागणी केली त्यांच्याकडे तर ते म्हणतात की सिलेंडर नाही आहे। आता आज 3-4 दिवस झाले माझ्याकडे सिलेंडर नाही आहे। कालपर्यंत होता, आज जर सिलेंडर आम्हाला मिळाला नाही तर उद्यापासून आमचा हा व्यवसाय बंद करावा लागेल। नाशिकमध्ये गॅस पुरवठा सुरळीत नसल्यानं हॉटेल व्यावसायिक हैराण झालेत। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानं मिसळचे दरही वाढण्याची शक्यता आहे। नाशिकची प्रसिद्ध तर्रीदार मिसळ लवकरच महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नागपुरातील हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडरचा तुटवडा भासू लागलाय। गेल्या 4 दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीयेत। 2 दिवसात सिलेंडर मिळाले नाही तर पोह्यांचा स्टॉल बंद करण्याची वेळ आल्याचं विक्रेते सांगतायत। कमीत कमी 4 दिवस झाले, म्हणजे शॉर्टेज झालंय, पूर्ण भेटत नाही। कधीपर्यंत पुरेल हे? हा 2 म्हणजे 1 दिवस आणखीन पकडून घ्या। मग काय करायचं? पाहायला लागेल, थोडासा जमवा लागेल काहीतरी। मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरची टंचाई झाली असून घरगुती सिलेंडरसाठी ही वाट पाहावी लागतेय। पुरवठा सुरळीत करण्यासाठी 25 दिवसांचा नियम लागू करण्यात आलाय। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही सुमारे 115 रुपयांची वाढ झाली आहे। पुढील काही दिवस ही स्थिती राहिल्यास 50%हून अधिक हॉटेल बंद राहण्याची शक्यता आहे। एलपीजी गैस का ये जो कमर्शियल बाटला है पूरी तरह से बंद है। कितने दिन से बंद है? ये आज ये 4था दिन है। पुण्यामध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नाहीये। सध्या एक व्यावसायिक गॅस सिलेंडर 2500 रुपयांवर पोहोचलाय। 2 दिवस पुरवठा विस्कळीत झाल्यास मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। 80% हॉटेल बंद होतील पुण्यात। 80%। 1-2 दिवसात 80% हॉटेल बंद होतील। छोटे तर पहिले बंद होतील आणि मोठे सर्व होणार नाही। आणि जे काय हॉटेल चालू असतील ते तुम्हाला त्यांच्या मेनूमध्ये जर 100 डिश असेल तर ते ऑटोमॅटिक ते कमी होणार। जितकं ते बल्क कुकिंग मध्ये तो सेटअप करेल तेवढंच त्याला मिळणार। पुण्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय। गॅस सेंटर्सवर व्यावसायिक सिलेंडर नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली। त्यामुळे अनेक हॉटेलमध्ये चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक संकटात सापडले। तर कच्च्या तेलासाठी 40 देशांसोबत भारताची चर्चा सुरू आहे। इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होत आहे। आखाती देशामधील युद्धजन्य परिस्थितीमुळे ही चर्चा केली जात आहे। ब्राझील, अमेरिका, यूके, रशिया, सौदी अरेबिया, ओमानसह इतर देशांसोबतही भारतानं चर्चा केली आहे। केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। वर्ल्ड चॅम्पियन सूर्यकुमार यादवचं मुंबईमध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय। कर्णधार म्हणून पहिल्याच प्रयत्नामध्ये T20 विश्वचषक जिंकून सूर्यकुमार यादवनं इतिहास रचला। T20 विश्वचषकानंतर सूर्याचं पुढचं लक्ष्य काय आहे ते आपण पाहूया। वर्ल्ड चॅम्पियन सूर्यकुमार यादव मुंबईमध्ये दाखल झालाय। चेंबूरमधल्या घरी ढोल ताशांच्या गजरात त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं। शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळी सूर्यकुमारच्या स्वागतासाठी हजर होते।
न्यूझीलंड विरुद्ध 97 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवत भारतीय संघाने तिसऱ्यांदा T20 विश्वचषकावर मोहोर उमटवली. कर्णधार म्हणून पहिल्याच प्रयत्नात विश्वचषक जिंकून सूर्यकुमार यादवनं इतिहास रचलाय. भारतासाठी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवनं दिली. माझ्या क्रिकेटची सुरुवात चेंबूरमधूनच झाली. मी चेंबूर कधीच सोडलं नाही, अशी भावना सुद्धा त्यानं व्यक्त केली आहे. ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणं हे आमचं पुढचं लक्ष्य आहे, असा निर्धारही सूर्यकुमारनं TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केलाय. मी BRCत राहायचो, तिकडे खेळायचो क्रिकेट. माझा पुरा जास्त लांब नाही आता इकडपर्यंत BRC, पण तिकडेच खेळायचो आणि चेंबूरमध्येच राहायचो आधी पण, आणि आता तिकडेच राहतो आणि इकडनं कुठे जाणार. आता कधी वाटलं होतं इतके मोठा क्रिकेटर बनणार, कॅप्टन होणार इंडियाचा आणि वर्ल्ड कप जिंकून आणणार? नाही, जेव्हा ते बघा, तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळतात तेव्हा तुम्ही हे माहिती असतं की तुम्हाला हे गेम एन्जॉय करायचं आहे फक्त. मग जेव्हा तुम्ही एक लेवल वर जातात ते मोटिवेशन येत राहतं. जेव्हा मी इंडियाला खेळलो तेव्हा हे विचार होतं इंडियाला मॅच जिंकायची आहे. मग कॅप्टन झालो तर हे आलं, हे गोल आलं की इंडियाला टुर्नामेंट जिंकवायची ॲज अ लीडर. तर खूप चांगलं वाटतं. शेवटचा प्रश्न आहे, आता ऑलिम्पिक्स आहे, त्यामध्ये पण हॅट्रिकची संधी आहे भारताला. तुमचं नेतृत्व कशा पद्धतीने तिथे पाहायला मिळेल? बघा, ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण क्रिकेट आता ऑलिम्पिक्समध्ये गेलं आहे. ते खूप चांगलं वाटतंय बघून, आणि आमचं नेक्स्ट गोल तेच असेल, कारण 2020साठी ते खूप मोठं गोल आहे. कारण जेव्हा तुम्ही ऑलिम्पिकमध्ये गोल्ड आणतात भारताला, ते खूप मोठी गोष्ट होईल. आणि त्याच्यानंतर ते T20 वर्ल्ड कप पर्यंत आहे, आणि चांगलं खेळलो आम्ही तर मस्त हॅट्रिक होईल.